शिरोळ तालुक्यातील 148 धोकादायक शाळा तातडीने बांधा, अन्यथा पंचायत समितीच्या नव्या इमारतीत शाळा भरवू, मुबीन मुल्ला यांचा इशारा। शिरोळ तालुक्यात 148 धोकादायक शाळा आहेत। चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीविताशी हा खेळ सुरू आहे। शिक्षण अधिकारी जागेवर नाहीत, गट शिक्षण अधिकारी दौऱ्यावर आहेत, त्यामुळे पंचायत समितीच्या कारभाराचा खेळखंडोबा बनला आहे। येत्या आठवड्यात धोकादायक शाळा बांधकामासाठी निधी द्या, अन्यथा पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीत शाळा भरवू, असा खणखणीत इशारा कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सचिव मुबीन मुल्ला यांनी दिला आहे। उदगाव येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची भिंत कोसळली, त्यानंतर शिरोळ तालुक्यात 148 शाळा धोकादायक असल्याचे समोर आले आहे। विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार आहे। गट शिक्षण अधिकाऱ्यांचे लक्ष नाही, गट विकास अधिकारी पंचायत समितीत नसतात, त्यामुळे पालकांनी कोणाच्या भरवशावर मुलांना शाळेत पाठवायचे, असा संताप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा सचिव मुबीन मुल्ला यांनी व्यक्त केला। येत्या आठवड्यात तालुक्यातील सगळ्या धोकादायक शाळा दुरुस्तीसाठी निधी मंजूर करा, अन्यथा शिरोळ पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीत शाळा भरवू, अशी सनसनीत चपराक त्यांनी प्रशासनाला दिली आहे। प्रशासकीय इमारतीसाठी कोट्यावधी खर्च करता आणि इमारत वापराविना पडून आहे। गोरगरिबांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात, मात्र धोकादायक शाळांच्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही। हे आता खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला। 26 जून पर्यंत जर शाळा दुरुस्तीचा निर्णय झाला नाही तर आत्मदहनसारखे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मुबीन मुल्ला यांनी दिला आहे। या प्रसंगी मुबीन मुल्ला, विनायक गायकवाड, सागर माने, वसीम नदाब, आकाश हातळगे, आकाश बेडकर, अरुण पाथरवट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी शिरोळहून सुनील सांगपाळ। आज आम्ही 148 शाळा आणि 37 अंगणवाड्यांच्या बाबतीत डागडुजी आणि दुरुस्ती व्हावी म्हणून आंदोलन केलं गट विकास अधिकाऱ्यांकडे पंचायत समितीत। जर 8 दिवसात ही मागणी झाली मान्य झाली नाही तर पंचायत समितीची कोट्यावधी रुपये खर्च करून बांधली गेलेली नवीन बिल्डिंग, त्या बिल्डिंगमध्ये सगळ्या शाळा आणून आम्ही तिथं बसू आणि तिथं अध्यापनाचं काम तिथं चालू करू। शिरोळ तालुक्यातल्या 148 जिल्हा परिषद शाळा आहेत, त्याकडे पूर्ण शासनाचं दुर्लक्ष आहे। शाळेत विद्यार्थ्यांना बसायला येणार नाही अशी शाळांची अवस्था आहे। त्याची डागडुजी ही लवकरात लवकर झालीच पाहिजे आणि प्रशासन याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे, नाहीतर सर्व विद्यार्थ्यांसंगत आम्ही पण आंदोलन इथं पंचायत समितीसमोर आंदोलनाला बसणार आणि काय याचे पुढचे काय होईल परिणाम होईल ते शासन जबाबदार राहील। आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोल्हापूर जिल्ह्याच्या मार्फत आज आम्ही सरकारी शाळेच्या दुरुस्ती बाबतीत गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। गट विकास अधिकारी गैरहजर आहेत आणि दुसरे गट विकास अधिकारी नेमलेत एक्स्ट्रा, ते कागलचा चार्ज आणि शिरोळचा चार्ज दोन्ही एक्स्ट्रा सांभाळायला लागलेत, म्हणजे तलाठीसारखं काम झालेलं आहे पंचायत समितीचं। पंचायत समितीचं पूर्ण दुर्लक्ष होत आहे। निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक आमदार असतील, त्यांनी वेळोवेळी लक्ष घालायला हवं होतं। एक शाळा पडली म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा दर्जाच कुठं खालावतोय। माध्यमिक शिक्षणाकडे वळण्याच्या अगोदर प्राथमिककडे गेलं पाहिजे आणि प्राथमिक शिक्षण जर असं मिळत असेल तर काही त्याचा उपयोग नाही। राज्य शासन आपल्याला मोफत आणि सक्तीत शिक्षण करत आहे, तरी पण हे प्रशासन यावर दुर्लक्ष करत आहे। जवळपास 148 शाळा आणि 37 अंगणवाड्या जर लवकरात लवकर 7 दिवसात जर दुरुस्त नाही झाल्या आणि त्याची डागडुजी नाही झाली आणि दोषीवर कारवाई नाही झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस मोठं म्हणजे आत्मदानाचा इशारा दिल्यागत आम्ही असं आंदोलन करणार आहे। 7 दिवसात याचा अहवाल आम्हाला मिळावा आणि त्यांच्यावर कारवाई झालेली आणि डागडुजी केलेली पत्र आम्हाला शासनाकडून नाही मिळालं तर आम्ही इथं धरणे आंदोलन करू आणि मोठ्यातला मोठा इतर पक्षांना घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न करू।